नांदेडच्या आलेगावामध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघात झालेला आहे। ट्रॅक्टर विहिरीत पडल्यानं 8 महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हळद काढणीच्या कामासाठी महिला जात असताना हा भीषण असा अपघात घडलेला आहे। नांदेड पोलिसांकडून त्यानंतर बचाव कार्य हे करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये 3 जणांना या विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं होतं। मात्र 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। नांदेडमधील ही दुर्घटना आहे। नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 8 महिला मजुरांचा मृत्यू झालेला आहे, तर 3 जणांना सुखरूप काढण्यात यश आलेलं आहे। हळद काढणीच्या कामासाठी या महिला मजुरांना या ट्रॅक्टरमधून नेलं जात असतानाच हा भीषण अपघात झाला आणि यामध्ये 8 महिलांना आपला जीव गमवावा लागला। वसमत येथील गुंज येथील जे कुटुंब हळद काढणीसाठी गेलं होतं ते नांदेड जिल्ह्यातील आलेगाव या गावामध्ये म्हणजे विहिरीमध्ये पडलं होतं। याच्यामध्ये कोणाचा नातेवाईक जे आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची आई आहे, कोणाची बहीण आहे, असे अनेक जण जे आहेत या विहिरीमध्ये आता सध्या आहेत आणि रेस्क्यू टीमच्या सहाय्याने जे आहे ते ट्रॅक्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता। आपल्यासोबत काही नातेवाईक आहेत, आपण बघतोय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे आहे ते भीती आहे। मला सांगा तुमचं कोण होतं त्याच्यामध्ये? बहिणीच्या लेकरा दुखले म्हणून बहीण एकली काम करून जगू लागली। सकाळी उठली घेऊन निंदायला आली। बोलणं कधी झालं होतं बहिणीसोबत? सकाळी झालं नाही। उठल्या कामाला आली। 3 मी घरी होतो। हे लागल्या पळू आलो जवळ करत माझ्या बहिणीचं नव देवा। मग काय झालं बापा, मी गावाला राहतो तिकडे जाऊ आपण बघितलं असेल, कारण कुटुंब जे आहे तर व्याकुळ झालेलं आहे। कारण कोणाची बहीण आहे, याच्यामध्ये कोणाचा भाऊ आहे, कोणाची आई आहे, असे प्रत्येक डोळे जे आहेत या ठिकाणी पाणवलेले पाहायला मिळतंय। हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते एकदा शेवटचं बघण्यासाठी आपल्या नातेवाईकाला या ठिकाणी दाखल झाले आहेत। कारण आता जे आजची काय रेस्क्यू टीम आता नेमकं बाहेर निघाल्यानंतर आता 7 जण आता आहेत, मात्र आता खरं नेमकं बाहेर कधी काढतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। रेस्क्यू टीम देखील अतिशय आतोनात प्रयत्न करत आहेत, मात्र प्रत्येकाला आपल्या नातेवाईकाला डोळ्यानं पाहावंसं वाटायलंय। यासाठी ह्या नजरा ज्या आहेत व्याकुळ झाल्या आहेत प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये, संपूर्ण चेहरे जे आहेत। काका तुमचं कोण आहे या ठिकाणी? भाऊजाई तुम्हाला कशी घटना माहीत झाली? आता या पाठ सकाळी माहिती आम्ही रुंजला राहतो। आपण बघितलं असेल प्रत्येक कुटुंब या ठिकाणी व्याकुळ झालेलं आहे, कारण आमच्या नातेवाईकाला एकदा शेवटचं बघण्यासाठी ही आतुर या ठिकाणी कुटुंब झाले। रेस्क्यू टीम देखील अतोनात प्रयत्न करत आहे आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झालेली आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।